मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की रमा, साई, त्याचबरोबर आता अण्णासाहेब आणि संध्या हे सगळेच जण अक्षयच्या घरी आलेले असतात. आता अक्षयच्या घरी आल्याबरोबर संध्या म्हणते, अरे वा, बंगला तरी यांचा भारीच आहे की. त्यावर अण्णासाहेब सांगतात की तो त्यांचा नाही, आपलाच आहे. म्हणजे ही आपली प्रॉपर्टी आपण त्यांना राहायला दिलेली आहे, कारण अक्षय आपल्याकडे काम करतो ना, त्यामुळे वर्कर क्वार्टर्स म्हणून आपण दिलं आहे. त्याबरोबर संध्या म्हणते, अच्छा, म्हणजे आपल्याच घरी राहून आपल्यालाच मास दाखवतात का. त्यावर साई म्हणतो, मग कशाला बोलायचं असतं व तुला असं. त्यावर संध्या म्हणते, मी काय चुकीचं बोलते. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, एक मिनटं संध्याताई, हे बघा, सध्या काय चूक काय बरोबर आपण हे बघायला ना इथे आलेलो नाही आहोत. आपण इथे तिळगुळ द्यायला आलो आहे. त्यामुळे इथे कोणालाही वाईट वाटेल किंवा कोणालाही राग येईल, कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं बोलू नका प्लीज. मी तुम्हाला हवं तर ही रिक्वेस्ट करतोय असं समजा, कळलं. पण प्लीज कुणाला वाईट वाटेल असं सध्या काहीही बोलू नका, कळलं. त्यावर संध्या म्हणते, हो बरोबर आहे तुमचं अण्णासाहेब. बरं, जायचं का आता आतमध्ये असं साई सगळ्यांना विचारतो. सगळेजण होकारार्थी माना डोलावतात आणि मग सगळेच जण आता मुकादमांच्या घरात येतात. आता मुकादमांच्या घरात येतात, बघतात तर काय, अक्षय हा आता निर्या सरळ करून देत असतो स्वराच्या. तर आता रमी बोलणार असते मध्ये, तर लगेचच संध्या तिला म्हणते, बोलू नको, गप्प राहा. आणि मग त्या स्वतःहूनच बोलतात, काय रे, काय सुरू आहे हे. त्याबरोबर आहे का कोणी घरात असंही त्या म्हणतात. तर इकडे स्वरा ही अक्षयला म्हणत असते, अरे मी फर्स्ट टाईम नेसली आहे ना साडी, तिकडे US मी कशाला नेसते आहे साडी. त्याबरोबर मग लगेचच आता संध्याचा आवाज आल्याबरोबर अक्षय आणि स्वरा बाजूला होतात. स्वरा म्हणते, अरे तुम्ही सगळे. त्यावर अक्षय लगेचच घरातल्या सगळ्या मोठ्यांना बोलवतो, आई, बाबा, लवकर या, बघा कोण आलं आहे. हे बघा, आज आपल्या घरी चक्क हे लोक सगळेच आलेले आहेत. त्याबरोबर मग पाहुणे आल्यावर घर कसं भरलेलं वाटतं असं आईजी म्हणतात. त्यावर लगेचच आता संध्या म्हणते, अहो पाहुणे कसे नाही, म्हणजे तुम्ही झालात ना पाहुणे, कारण हे घर तर अण्णासाहेबांचंच आहे. मग पाहुणे आम्ही नाही, तुम्हीच आहात इथले. त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, नाही काय आहे ना संध्याताई, म्हणजे घर काय भिंतींनी बनत नाही हो, भिंती भाड्याने सुद्धा विकत मिळतात. पण घर बनतं ते माणसांमुळे आणि माणुसकीमुळे, आपलेपणामुळे. आज तुम्हीसुद्धा त्याच्यासाठीच आलाय ना इथे तिळगुळ द्यायला. त्याबरोबर मग मात्र आता अशा पद्धतीने अक्षयच्या वडिलांनी म्हणजेच शशिकांत मुकादमांनी संध्याची मस्ती चांगली जिरवलेली असते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे अण्णासाहेब म्हणतात, हो तिळगुळ द्यायलाच आम्ही सगळे इथे आलो आहे, म्हणूनच तर जाऊ द्या, सोडा, उगाचच्या उगाच विषयाला विषय, शब्दाला शब्द लागतोय, आपण तिळगुळ देऊया एकमेकांना. त्याबरोबर लगेचच आता आयजी म्हणते, आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही आमचं स्वागत केलं होतं जंगी, आम्हीसुद्धा तुमचं अगदी जंगी स्वागत करणार हो, पण आमच्याकडची पद्धत थोडी वेगळी आहे काय. त्याबरोबर लगेचच अण्णासाहेब म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, करा, बघूया तरी. त्याबरोबर मग लगेचच पुढे आता इरावती म्हणते की, आणि तुम्ही तिळगुळ द्यायला आलाय ना. त्याबरोबर लगेचच अण्णासाहेब हे रमाला म्हणतात, रमा बाळा तिळगुळ दे आणि चल पटकन निघूया आपण. त्याबरोबर लगेचच आता इकडे शशिकांत मुकादम म्हणतात की, नाही, असंच कसं जाता येईल, आता आमच्याकडे तिळगुळ देण्याची एक पद्धत आहे, म्हणजे आता प्रत्येकाने आपापल्या बायकोला ओळखायचं आणि तिळगुळ द्यायचं असं. त्याबरोबर संध्या म्हणते, हा कसला खेळ, नाही, असला काही खेळ नसतो आणि असला काही खेळ खेळायचंही नाही आहे. त्यावर मग इरावती म्हणते, अहो संध्याताई, असं काय करताय, खेळू द्यात की मुलांना खेळ, काय फरक पडतो खेळ खेळल्याने. आणि तसंही आता अक्षयचं आणि साईचं जसं स्वरा आणि रमाबरोबर लग्न ठरलं आहे, तसं त्यांनाही त्यांचं प्रेम ओळखता येतं आहे की नाही हे आपल्याला बघता येईल ना. अक्षय बरोबर स्वराला ओळखतोय का आणि साई रमाला हे बघूया. त्याबरोबर आता
इरावतीने असं म्हटल्यावर मग साईलासुद्धा जरा म्हणजे या खेळाबद्दल क्युरॉसिटी वाटते, पण अण्णासाहेब नाही म्हणतात. त्यामुळे मग संध्या म्हणते, अहो अण्णासाहेब असं काय करताय, खेळू देत की मुलांना खेळ. जर हा खेळ खेळली तर त्यांच्या प्रेमावर मोहर उठेल ना. म्हणून त्यावर अण्णासाहेब म्हणतात, त्यांच्या प्रेमावर मोहर उठण्याची गरज नाही आहे, कारण त्यांचं लग्न मी स्वतः ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं लग्न होणारच, यामध्ये काही शंका नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर इरावती म्हणते, अहो हो अण्णासाहेब, ते तर झालंच, पण मी फक्त म्हणत होते की म्हणजे खेळ खेळापुरती. त्यावर मग आता तरीही अण्णासाहेब नाहीच म्हणत असतात. मग लगेचच आता इरावती संध्याला खुणावते की संध्या, हा खेळ साईने खेळायला हवा. त्याबरोबर लगेचच आता संध्या मध्यस्थी करत म्हणते, अहो अण्णासाहेब काय हरकत आहे, खेळच तर खेळायचं आहे ना, खेळू देत की. पोरांना तेवढंच जरा बरं वाटेल, खेळून वगैरे जरा आनंद असतो वेगळा लग्न कार्यात, खेळू द्या. त्याबरोबर मग इरावती म्हणते, अच्छा म्हणजे चला खेळ खेळायचा हे ठरलंय, तर आता मग आता खेळायला सुरुवात करायची. तर पहिला नंबर असणार आहे साईचा. साई, आता तुझ्या डोळ्यांवरती मी पट्टी बांधणार आणि ती पट्टी बांधून मग तू बरोबर रमाला ओळखायचं आणि रमालाच तिळगुळ द्यायचा. काय? रमासुद्धा म्हणते की या सगळ्याची काय गरज आहे. त्यावर इरावती म्हणते, रमा असं काय करतेस, तुला माहीत नाही आहे का हा खेळ मुकादमांच्या घरात खेळला जातो ते, तू खेळलीस नाही इथे. मग त्यानंतर मग आता लगेचच साईच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली जाते आणि आता साईला इरावती गोल गोल फिरवते आणि त्याला विचारत असते, हे किती. साई म्हणतो 5. आता तिथे 2 असतात. हे किती. साई म्हणतो 4. तिथे आता इरावतीने पकडलेले असतात फक्त पुन्हा 2च. मग आता इरावती त्याला म्हणते, बरं आता जा, आता तू बरोबर तुझ्या बायकोला ओळख आणि तिळगुळ दे, जा जा जा. त्याबरोबर मग साईने सगळ्यांचे हात पकडायला सुरुवात केलेली असते. हे हात नाही, हे माझ्या रमांचे हात असू शकत नाही, हे नाही, हे पण नाही. तो रमाचा हात पकडतो आणि म्हणतो, नाही ही माझी रमा नाही आहे. आणि मग आता तो तसाच पुढे जातो निघून आणि शेवटी येऊन तो आता आईच्या हाताजवळ जातो आणि म्हणतो की नाही हे माझ्या आईचे हात आहेत, हे नाही आहेत. आणि मग शेवटी तो पुन्हा एकदा ताराकडे जातो आणि ताराचे हात पकडत म्हणतो, आता मी माझ्या रमांना ओळखलं आहे आणि ह्या आहेत माझ्या रमा. त्यावर लगेचच इरावती म्हणते, आऊट आऊट, तुम्ही हरलात आणि आता तुम्हाला ताराताईला तिळगुळ द्यावा लागेल. त्याबरोबर इरावती म्हणते, तुझं काय गं मोठ्यांच्या मध्ये मध्ये, लहान आहेस ना, मग गप्प बस की जरा, कशाला सारखं मोठ्यांच्या मध्ये मध्ये बोलतेस गं. त्याबरोबर मग लगेचच आता स्वरा म्हणते, असू द्या हो आत्या, लहान आहे ती, लहान आहे, बोलून गेली पटकन, काय एवढं त्यात. स्वरा ही लगेचच आता म्हणते, आरोही बाळा ये, तू इकडे माझ्याजवळ. त्याबरोबर आरोही लगेच जाते आणि स्वराला बिलगते. त्याबरोबर आता रमा हे सगळं बघत असते. आई आजी लगेचच आरोहीला म्हणतात आणि स्वरालाही, बघ स्वरा उत्तम आई होईल. काय ग आरोही, तुला काय म्हणायचं आहे. त्यावर लगेचच आरोहीसुद्धा म्हणते, हो नक्की. त्याबरोबर मग लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, चला आता एवढं सगळं खेळाचा घाट घातलाच आहे, तर आता वेळ आमच्या अक्षयच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याची. अक्षय चल, होऊ दे आपला पण टर्न, जा जा जा, डोळ्यांवर पट्टी बांधून घे आणि बरोबर तुझ्या बायकोला ओळख आणि तिळगुळ भरव. काय? त्यावर अक्षय म्हणतो, हो. मग अक्षयच्याही डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि अक्षयच्या डोळ्यावर पट्टी बांधून आता तो स्वराला शोधायला सुरुवात करतो. पहिला तो ताराचा हात पकडतो. आता खरं तर या लोकींनी पोझिशन चेंज केलेले असतात. मग तो आजीचा हात पकडतो आणि ओळखतो ही आजी आहे. त्यानंतर मग तो पुढे पुढे हात पकडत चाललेला असतो. तर मुद्दामून संध्या ही रमाचा हात बाजूला काढते आणि तिथे स्वतःचा हात देते. आणि मग आता रमा म्हणते, अहो पण. त्यावर संध्या तिला गप्प उभी राहा म्हणते. त्यानंतर अक्षय हा पुढे जात असतो. तर लगेचच संध्या तिथेही स्वतःचाच एक हात आडवा करते, म्हणजे संध्याचा हातही संध्याच देते आणि रमाच्या वतीने हातही संध्याच देते. तरीही अक्षय काहीच बोलत नाही. आणि मग नंतर तो शेवटी जातो आणि स्वराचा हात पकडतो आणि म्हणतो की नाही, यामध्ये मुळात माझी बायको नाहीच आहे, माझ्या बायकोचा हात मी पकडलेलाच नाही आहे, माझी बायको नाही आहे इथे. त्याबरोबर आता स्वरा डोळे मोठे मोठे करते, म्हणजे तिला वाटत असतं की अरे काय केलंस हे अक्षय. शेवटी अक्षय डोळ्यांवरची पट्टी आणि म्हणतो, नाही आहे ही माझी बायको,
काय खरं वाटलं तुला? अगं गंमत करतोय मी स्वरा. माझी बायको तूच आहेस हे मला माहीत होतं, म्हणूनच तर डोळ्यांवरची पट्टी बाजूला काढली ना मी, नाहीतर कशाला काढली असती? बरं थांब. आणि मग आता अक्षय जातो आणि तिळगुळ घेऊन येतो. अक्षय म्हणतो तसे तर सगळ्यांसाठीच आज तिळगुळ आहेत, पण तरीही हा तिळगुळ खास आहे, कारण हा स्पेशल तुझ्यासाठी आहे. त्याबरोबर स्वरा म्हणते खरंच माझ्यासाठी स्पेशल आहे? त्यावर अक्षय म्हणतो हो, तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तिळगुळ घे, गोड बोल. त्याबरोबर लगेचच आता इकडे हे सगळं बघून खरं तर रमाला खूप दुःख होत असतं, इरावतीला मात्र आनंद होत असतो. तर आता सगळेजण आता स्वराला अंगठी मिळाल्याबरोबर टाळ्या वाजवतात. त्याबरोबर लगेच आता अक्षय हा मनातल्या मनात म्हणत असतो, रमा अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही सर्व काही तुझ्या हातात आहे, अजूनही तू सगळं बदलू शकतेस. सांगून टाक सगळ्यांना की अक्षय फक्त माझा आहे, अक्षय माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा विचारही नाही करू शकत. सांगून टाक सगळ्यांना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे. बोल बोल रमा बोल. पण रमा काही आत्ता बोलतच नसते, ती उलट शांतपणे हे सगळं बघत असते. त्यानंतर ती अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणू लागते की तुमचं खरोखर प्रेम आहे ना स्वरावर? नाही म्हणजे मला आत्तापर्यंत वाटत होतं की ही सगळी गंमत आहे, ही सगळी मस्करी आहे जी तुम्ही करताय, पण नाही, आता मला खरं कळालं की तुमचं स्वरावरती खरोखर प्रेम आहे. आणि तुमचं स्वरावर प्रेम आहे ना, मग आता तुम्हीसुद्धा नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करा आणि आपल्या नात्याचा शेवट गोड होऊ द्या. 1 मिनटं. मग ती लगेचच पुढे सरसावते आणि तिळगुळ घेते आणि अक्षयला देत म्हणते, हे घ्या तिळगुळ. आपल्या नात्याचा शेवट गोडाने केला. त्याबरोबर संध्या म्हणते, अरे वा, शाबास, म्हणजे होऊन गेलेल्या नात्यांचा शेवट गोडाने म्हणजेच तिळगुळाने झाला म्हणायचा आज. त्याबरोबर खरं तर अक्षयला वाईट वाटलेलं असतं, पण गप्प बसल्यावाचून अक्षयकडे पर्याय नसतो, त्यामुळे तो गप्प बसलेला असतो. मग रमा ही अक्षयला तिळगुळ देऊन झाल्याच्या नंतर लगेचच साईला म्हणते, साई निघायचं का, चला. त्याबरोबर मग लगेचच साई याचा हात पकडून रमा तिकडनं जाते. त्यांच्या मागोमाग अण्णासाहेब आणि संध्यासुद्धा जातात. तिळगुळ घ्या ना, तिळगुळ घ्या ना, अहो अण्णासाहेब, अहो संध्याताई थांबा, तिळगुळ घेऊन जा आमच्याकडचे, असं म्हणत म्हणत इरावती आत्यासुद्धा मागे जाते. त्याबरोबर अक्षय म्हणू लागतो, अरे हे सगळं काय झालं? नाही म्हणजे आपण पॉझिटिव्ह घडवायला गेलो आणि त्याचा इम्पॅक्ट मात्र नेगेटिव्ह पडल्यासारखा वाटतोय. त्याबरोबर आता आईजींनासुद्धा हे सगळं जे घडलेलं असतं ते बघून टेन्शन आलेलं असतं, म्हणजे करायला काय गेलेत आणि घडलंय काय, असं आता आईजी यांना वाटत असतं. त्याचबरोबर स्वरालासुद्धा या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. स्वरासुद्धा म्हणत असते, हो ना, मला पण काहीच कळत नाही आहे. नाही म्हणजे रमा आली काय, आपल्याला तिळगुळ दिले काय, एकत्र राहा बोलून गेली काय? त्यानंतर मग आता स्वरा म्हणत असते, मला तर रमाच्या आजच्या वागण्याचं खूपच जास्त टेन्शन आलं. नाही म्हणजे रमा जे काही वागली ते सगळं एक्सेप्टेड होतं, म्हणजे ती असं वागेल असं वाटलंच नव्हतं. एवढं अनएक्सपेक्टेड ती याआधी कधी वागली आहे का काका? त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, नाही ना, अगं रमा हे असं काहीतरी रिॲक्ट होईल असं मला वाटलंच नव्हतं, मला माहीतच नव्हतं की रमा असंसुद्धा काहीतरी बोलू शकेल म्हणून. त्याबरोबर मग स्वरा म्हणते, पण काका हे सगळं चुकतं आहे आपलं. नाही म्हणजे मला तर वाटतं आहे की गोष्टी हाताबाहेर जात आहेत. मला वाटतं आता रमा माझं आणि अक्षयचं लग्न झाल्याशिवाय काही सिरियस होणार नाही आहे काय? त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, हे नाटक आता आपण कसं करणार आहोत? हे नाटक आपण चुकतोय असं तर वाटत नाही आहे ना? नाही म्हणजे रमा दुखावली जाते, रमा खूप दुखावली जाते असं. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं स्वरा मलासुद्धा तर कळत नाही आहे ना की नेमकं काय चाललं आहे ते, कारण काय ना अगं
म्हणजे रमा असं रिॲक्ट होईल असं मलाही वाटलं नव्हतं. त्यावर स्वरा म्हणत असते, पण मग पुढे आपण काय करायचं आहे काका? नाही म्हणजे जर रमाला खरंच असं वाटलं की अक्षय खरोखर मूव्ह ऑन झाला आहे, तो त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे, तो नव्याने आयुष्य सुरू करतो आहे जगायला, आणि म्हणून जर ती त्याच्या आयुष्यातून बाजूला होत असेल तर आमचं लग्न झाल्याशिवाय ती गप्प नाही बसणार खरोखर. त्यावेळी मग अक्षय तिकडे येतो आणि म्हणतो, मग करून टाकूया लग्न. त्यावर स्वरा उठून उभी राहते आणि म्हणते, काय लग्न? अरे अक्षय, तू काय बोलतोयस ते तुला तरी कळतंय का? नाही या नाही, हे खूप अति होईल. लग्न वगैरे करायचं म्हणजे काय? नाही, मला नाही जमणार लग्न. अरे याच्याने तुझ्या आणि रमाच्या नात्याचा ना शेवट होईल, शेवट. कळतंय का तुला? वेड्यासारखं बडबडू नकोस. लग्न करूया म्हणे. लग्न नाही नाही रे अक्षय, लग्न एवढं सोपं नाही आहे. आपण लग्न वगैरे नको करायला. त्यावर अक्षय म्हणतो, अगं स्वरा, मला मान्य आहे की आपलं फक्त नाटक ठरलं होतं, पण आता हातातली परिस्थिती कशी निसटून चालली आहे तू बघतेस ना. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज स्वरा, माझ्याबरोबर लग्न करायला हो म्हण प्लीज. त्यावर स्वरा म्हणते, अरे अक्षय, तुला नाही कळत आहे तू काय बोलतोयस ते. याच्याने सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाईल. प्लीज माझं ऐकून घे. पण अक्षय म्हणतो की ऐक ना स्वरा, प्लीज मी रिक्वेस्ट करतोय. त्यावर स्वरा म्हणते, नाही अक्षय, कळत नाही आहे तुला. उद्या जर आपण लग्नाला उभे राहिलो आणि रमाला वाटलं की हां खरंच अक्षय आता मूव्ह ऑन झाला आहे, अक्षयचं सगळं चांगलं होतं आहे, मग आता मी पुन्हा अक्षयच्या आयुष्यातच जायला नको आहे, आणि खरोखर जर रमा परत तुझ्याकडे आली नाही तर तुला कळतं आहे का काय होऊन बसेल ते. त्याबरोबर ती म्हणते की नाही, हे आता अति होतं आहे आणि हे मला नाही जमणार. मी हे नाहीच करणार आहे. लग्न वगैरे काय आहे, काहीतरीच होतं आहे. मला नाही जमणार लग्न करायला अक्षय तुझ्याबरोबर. मी नाही करणार आहे लग्न. शशिकांत मुकादम म्हणतात, स्वरा अगं कशाला टेन्शन घेतेस तू बेटा, मी आहे ना, मी काहीही चुकीचं घडू देणारच नाही आहे. त्यावरती म्हणते, काका हो, माझा तुमच्यावर विश्वास आहेच, पण तरीही मी असं काहीही करू शकत नाही. दॅट्स इट. अहो मला भीती वाटते आहे या सगळ्याची. हे सगळं नाटक आहे ना आता अति होत चाललं आहे. शशिकांत मुकादम म्हणतात, स्वरा अगं तू घाबरू नको ना, मी आहे ना, मी म्हटलं ना मी काहीही चुकीचं घडू देणार नाही आहे म्हणून. मग त्यावरती म्हणते, काका अहो पण चुकीचं घडणारच ना. जर रमाने खरोखर हे सगळं खूप सिरियस घेतलं असेल तर, आणि आजच्या रमाच्या ज्या काही बोलण्याची पद्धत होती ना त्यावरून हे मला जाणवलंच आहे की मुळात तिने हे सगळं ऑलरेडी खूप सिरियस घेतलं आहे. आता जर तिने हे सगळं आणखीन सिरियस घेतलं ना तर हे सगळं आपल्यालाच खूप महागात पडणार आहे. त्यामुळे आपण आता असं काहीही करायला नको की ज्यामुळे आपण आणखीन जास्त अडचणीत येऊ शकू. कळतं आहे का तुम्हाला? त्यावेळी मग अक्षय आता तिला म्हणत असतो की हे बघा, मी रिक्वेस्ट करतो आहे तुम्हाला प्लीज. तरीही आता स्वरा म्हणते की नाही अक्षय, मला हे सगळं करायला नाहीच जमणार. प्लीज मला फोर्स नको करू. त्यावेळी अक्षय आरोहीला बोलवतो आणि आरोहीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की मी तुमच्या ह्या अडचणीचा फायदा नाही घेत आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर स्वरा म्हणते, अक्षय अरे माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे असं काही नाही आहे रे, मला भीती वाटते आहे या सगळ्याची. अक्षय म्हणतो, घाबरू नका, मी आहे ना, मी या सगळ्यात तुम्हाला अडकू देणार नाही खरंच. त्यावर मग स्वरा म्हणते, ठीक आहे अक्षय, मग जर तुला एवढा माझ्यावरती विश्वास आहे ना, मलासुद्धा तुमच्या नात्यावरती विश्वास आहे. रमा अक्षयला एकत्र करण्यासाठी मला जे काही करावं लागेल ना ते सगळं मी करायला तयार आहे. मी नक्की तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे अक्षय. माझ्याकडनं पूर्ण मदत असेल तुला. त्यावर हे ऐकून शशिकांत मुकादम एकदमच खुश होऊन जातात आणि ते म्हणतात, शाबाश, ये हुई ना बात, व्हेरी गुड. त्याबरोबर मग आता लगेचच स्वरा म्हणते, आपल्याला जे जे करावं लागेल आपण ते सगळं करू तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी, डोंट वरी. त्याबरोबर लगेचच इकडे साई हा रमाला म्हणत असतो, रमा अहो पण एवढा टोकाचा निर्णय घेण्याची मुळात मी म्हणतो काय गरज आहे, कशाला तुम्हाला हे असलं काहीतरी करायचं आहे. त्यावर रमा म्हणते, नाही साई, आता ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे, आता असंच करावं लागणार आहे. साई म्हणतो, अहो रमा पण कशासाठी? रमा म्हणते, मी हेच करणार, आणि रमा तिकडनं जाते. त्याबरोबर त्या ठिकाणी अक्षय येतो. अक्षय साईला विचारतो, काय रमा गेली कुठे? त्यावर साई सांगतो, रमा, हे शहर आणि तू
दोघांनाही कायमचं सोडून गेली. त्याबरोबर आता मग मात्र अक्षय विचार करतो की नाही, रमा अशी नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता नेमकं काय चाललंय ते शोधायला हवं असा विचार अक्षय करतो. साई तिकडनं निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचं छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरांबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.